31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज झालेत। डीसीपी एसीपी सह 36 पोलीस अधिकाऱ्यांसह 510 अंमलदार नवीन वर्षाच्या बंदोबस्ताकरता तैनात आहेत। नवी मुंबईतील विविध ठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यास सुरुवात झाली आहे। नियमांचं पालन न केल्यास मोठ्या प्रमाणावर कारवाईचे आदेश वाहतूक शाखेकडून देण्यात आलेले आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे 2025 मध्ये जाताना अनेक जे नागरिक आहेत ते पार्टीज करत असतात। मात्र या पार्टीज करताना ड्रंक अँड ड्राईव्ह करत असतात किंवा नियमांचे पालन करत नाही आणि या सगळ्या गोष्टींवर अंकुश राहावा यासाठी नवी मुंबई जे ट्रॅफिक पोलीस आहेत ते सज्ज झालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः उपायुक्त सर आहेत। सर, लोकशाहीमध्ये स्वागत आहे। कशा पद्धतीचं यंदाचं तुमचं ट्रॅफिकचं नियोजन असणार आहे? नवी मुंबई आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये वाहतूक विभागाकडून एक एसीपी, एक डीसीपी, एक एसीपी, 36 अधिकारी आणि जवळपास 510 अंमलदार जे आहेत ते नवीन वर्षाच्या संदर्भामध्ये बंदोबस्ताकरता तैनात करण्यात आले। त्याचबरोबर शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आले। या नवीन वर्षाच्या स्वागताच्या संदर्भामध्ये वाहतूक विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रबोधनाचे, वाहतुकीचे नियम लोकांना समजावून सांगण्याचे वेगवेगळे कार्यक्रम पण आपण हाती घेतोय। त्याचबरोबर जे कोणी वाहतुकीचे नियमाचं उल्लंघन करत असेल त्यांनाही त्यांच्यावर आपण कारवाई करतोय। विशेषतः आपण सातत्यानं ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करतोय। नाकाबंदीचा उद्देशच आहे की जो कोणी स्वतःचा आनंद घेण्यासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालत असेल आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल। हे आपण नाकाबंदीच्या दरम्यान आणि पेट्रोलिंगच्या दरम्यान बंदोबस्तावरती त्याची आपण दक्षता घेत आहोत। ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका, स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव देखील धोक्यात घालू नका। त्याचसोबत 31 साठी अंमलबजावणी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मी लोकशाही न्यूजसाठी आकांक्षा देशमुख, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।